मित्रांनो, हा व्हिडिओ मला तर खरं तर बनवायचा नव्हता. पण काय झाले, गेल्या आठवड्यात जवळ-जवळ 15 दिवसापासून हा मेसेज एवढा व्हायरल होतोय मित्रांनो. टाटा ऑफर, रतन टाटा ने अपने जन्मदिन की खुशी में अपने सभी भारतीय यूज़र को 479 का 56 दिन के लिए फ्री रिचार्ज दे रहे हैं. अगर आपके पास ये नंबर है तो इसको रिचार्ज कर सकते हैं. ऑफर केवळ 2 दिन के लिए व्हॅलिड आहे. भाई तर ह्याच्याबद्दल आज आपण बोलूया आणि हे कसं तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि कशा प्रकारे याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो हे सुद्धा आपण बोलणार आहे. तर नमस्कार, मी किशोर आमले, बळीराजा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कंपनीला जर असली काही ऑफर द्यायची असली तर कंपनी काय करते, कुठंतरी जाहिरात देणार टी व्हीवरती किंवा ट्विटरवरती जाहिरात देईल. व्हॉट्सअपवरती कोण असे थर्ड क्लास मार्केटिंग करत नाही कंपनीचं, किंवा ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि हिचे वेबसाईट तुम्ही चेक करून पहा, महाकॅशबॅक.xyz. मित्रांनो, ही एवढी थर्ड क्लास डोमेन कंपनी कधीच देणार नाही. तर हे डोमेन काय टेम्पररी म्हणजे तात्पुरतं तयार केलेलं आहे की तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक जनरेट करावं म्हणून. तर असं करण्यामागची काही कारणं आपण आज डिस्कस करणार आहोत. एक पहिलं म्हणजे मला असं वाटतं की ट्रॅफिक जनरेट करणे. ट्रॅफिक जनरेट करणे म्हणजे काय, की जास्तीत जास्त लोकांनी वेबसाईटवरती व्हिजिट करावी, जास्तीत जास्त लोकांनी वेबसाईटवरती भेट द्यावी. ज्याने काय होतं, त्या वेबसाईटवरती जाहिराती चालतात. जाहिराती चालल्या की जाहिरातींचे पैसे, भरमसाठ पैसे, लाखो करोड रुपये या लोकांना मिळतात ज्यांची ही वेबसाईट आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या हॅकरची किंवा हॅकिंगची लिंक तुमच्या मोबाईलमध्ये पाठवणे आणि एखादं व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे. आजकाल असे तंत्रज्ञानसुद्धा डेव्हलप झालेले आहे की तुम्ही नुसतं वेबसाईट वरती क्लिक जरी केलं तरीही तुमच्या मोबाईलमध्ये एखादा व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो, जर तुमच्या ब्राउझरचे परमिशन वगैरे ग्रांट केलेले असतील तर. आणि आपल्या मोबाईलमध्ये आजकाल सिक्युरिटी एवढी वाढलेली की आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन ॲप्लिकेशन किंवा काहीतरी इन्स्टॉल करत असेल तर ते प्रत्येक वेळेस आपण परमिशन विचारतो. ते परमिशन देताना आपण नीट चेक करायचे की या ॲपला ही परमिशन द्यावी की नको. किंवा एखाद्या कॅल्क्युलेटर असेल तर बाहेरून इन्स्टॉल केले समजा तुम्ही प्ले स्टोअरवर, तर ते कॅल्क्युलेटर कॅमेऱ्याची परमिशन मागते. तर त्याला कॅमेऱ्याची परमिशनची काय गरज आहे? समजा स्टोरेजचं परमिशन मागतो, तर स्टोरेजच्या परमिशनची काय गरज आहे कॅल्क्युलेटरला? तर असं तुम्ही डोकं चालवलं पाहिजे थोडंफार, याला परमिशन द्यायची नाही. ज्या कंपनीचं कॅल्क्युलेटर तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले तर ते तुमच्या बिहाफ म्हणजे तुमच्या परमिशनशिवाय ते कॅमेरा किंवा ते स्टोरेज तुमचं ॲक्सेस करू शकतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा जो पर्सनल डाटा आहे, तुमचा फोटोज आहे, तुमच्या कॉन्टॅक्ट्स आहेत, ते सुद्धा ते कॉपी करून त्यांच्या डेटाबेसमध्ये घेऊ शकतात. तर असलं काही तुम्ही जागरूक होणे गरजेचे आहे. आता आपण काय विचार करतो, आपल्या मोबाईलमध्ये आहे तरी काय, 4 फोटो आहेत, एक WhatsApp वगैरे असतात किंवा कॉन्टॅक्ट असतात, तर ह्यानी घेतल्याने काय होणार, काय फरक पडणार? तर मित्रांनो, आजच्या जगामध्ये तुमचा जो डाटा आहे ना, मोबाईलचा कॉन्टॅक्ट झाले किंवा मोबाईलमधले फोटो झाले, तर ह्याची किंमत तुम्हाला माहिती, तुम्हाला तुमच्या डाटाची किंमत माहिती नाही आहे. तुमच्या डाटा घेऊन एखाद्या व्यक्तीला काय फायदा होऊ शकतो हे तुमचं तुम्हाला सुद्धा माहीत नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीचा आजकाल तुम्ही जर सर्च केलं ना, WhatsApp डेटाबेस फॉर ॲडव्हर्टाईज, तुम्ही फक्त Googleवरती सर्च करून बघा, तुम्हाला असे लिंक दिसतील का, एवढ्या एवढ्या पैशाला तुम्हाला एवढाचा डेटाबेस मिळणार, एवढे एवढे पैसे दिले तर एवढे कॉन्टॅक्ट लिस्ट मिळणार. हे असं बाजार झाला आहे मित्रांनो. तुमच्या ज्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट वगैरे असतात ना, ते ते लोक विकतात खरं तर. आता तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्हाला सुद्धा मार्केटिंगचे मेसेज येतच असतील ना मोबाईलवरती. तुम्ही तुमच्या मोबाईलमधले SMS चेक करा, त्याच्यामध्ये किती मार्केटिंगचे मेसेज येत असतात. तुमचे एखाद्या बिल्डरचा मेसेज आलेला असेल, एखाद्या बंगाली बाबाचा मेसेज येतो किंवा एखाद्या आता कुठल्याही एजन्सीचा मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येत असतात मार्केटिंगचे. त्यांना कुठून तुमचा नंबर मिळतो? तर हे असेच डेटाबेसवाले कंपन्या असतात की तुमचा डेटा चोरी करून बाहेर विकतात. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि जी तुम्हाला दुसरी गोष्ट मी बोललो होतो की तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरसची लिंक ह्या वेबसाईट थ्रू इन्स्टॉल होऊ शकते. समजा एखादा तुमचा मोबाईलचा OTP येतात, तुमच्या ट्रान्झॅक्शन किंवा बँकेचे OTP वगैरे येत असतात, तर ते सुद्धा हॅक होऊ शकतात. आता ते कसे हॅक होतात, समजा कॉल डायव्हर्ट टेक्नॉलॉजी आहे किंवा तुमचे स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे होऊ शकते. स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणजे एखादा मेसेज तुम्हाला आला, त्याच्यावरती ऑटोमॅटिक स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असते. काही समजा हॅक वगैरे केलं तर त्या स्क्रीन रेकॉर्डिंगने तुमचा OTP तिथं दिसतो. तो जर हॅकरने बघितला, तो टाकला, तुमचं बँक अकाउंट रिकामं. अशा काही गोष्टी आहेत. आणि आजकाल काय झाले, तुमचं आधार, पॅन, मोबाईल नंबर सगळं एकमेकांना लिंक आहे. कुठलाही माहिती टाकली तर कुठलीही माहिती तुमच्या समोर येते.
तर असं काही गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या जगामध्ये घडत असतात. तर याच्यापासून तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण आजकाल टेक्निकल जगामध्ये, मोबाईलच्या जगामध्ये प्रत्येक माणसाकडे अँड्रॉइड फोन आहे. प्रत्येक माणसाकडं जवळजवळ 90% लोकांकडे माझ्या अंदाजे अँड्रॉइड मोबाईल फोन आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे आणि इंटरनेट कनेक्शन जेव्हा मोबाईलमध्ये आलं तेव्हा तुमची प्रायव्हसी संपली. तुमचा डेटा 100% चोरीला जाणार. फेसबुकवरून डेटा चोरीचं प्रकरण घडलं. तर तुमचा डेटा हा 21व्या शतकामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती आहे मित्रांनो तुमची. ही तुम्ही सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. आणि असल्या आमिषांना बळी पडू नका. दुसऱ्यांचे समजा एखाद्याने मेसेज पाठवला, हा 5 जणांना फॉरवर्ड करा, 6 जणांना, 11 जणांना फॉरवर्ड करा. तर त्याच्यामध्ये नक्की काहीतरी घोळ आहे. तुम्ही हे समजून घ्या आणि एक जागरूक वापरकर्ते व्हा. आजकाल काय झाले, हेच सगळ्या गोष्टी इथून पुढं नाश करणार आहे जनतेचा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आपला लोगो तयार झाला आहे, मागं तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतोय. हा लोगो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे असतील सुचवा. तर धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. खूप खूप आभार. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.